गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। या मये तिखाजन गावामध्ये सुप्रतिष्ठापित झालेली ही शैक्षणिक संस्था आणि या शैक्षणिक संस्थेच्या अंतर्गत आज ही नवीन वास्तू जी शिक्षणासाठी उपयोगी येणारी आहे तिचा आज लोकार्पण झालेला आहे असं आम्ही जाहीर करतो। जय श्रीराम। श्रीमान रुपेश ठाणेकर चेअरमॅन आणि त्यांचे सगळे ठाणेकर, चोपडेकर, गडेकर आणि मोठी फौज आहे। या सगळ्या आपल्या या गावातल्या विकासासाठीचं योगदान इतिहास नोंद ठेवेल असं आहे। आम्ही आजचा हा कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमाला पाहत असताना ह्यात सगळ्या लोकांना पाहतो आणि लक्षात येतं की हे गाव मोठं करण्यासाठी उभे राहणारे लोक या ठिकाणी उभे आहेत। आपला गाव मोठा करण्यासाठीचा प्रयत्न जो आहे हा सर्वोच्च बिंदू आहे या कार्यक्रमाचा। माझ्या गावात शिक्षण उत्तम मिळावं यासाठी प्रयत्न करणारे गावात जर लोक उभे आहेत समजायचं की या गावाचं भलं होण्याचं नक्की आहे, या गावाचं उदो होण्याचं नक्की आहे। कारण इकडे आपल्या गावासाठी झटण्यासाठी आपला गाव मोठा करण्यासाठीचा माणूस जो आहे तो इथे जन्मलेला आहे आणि त्यांपैकीच आपला एक रुपेश आहे, त्यांपैकीच एक उदय आहेत। बरेचशी अशी लोक आहेत या गावामध्ये जी या गावाच्या विकासासाठी काम करत आहेत। या गावातल्या चोडण असेल किंवा मये वायंगणी असेल या तिखाजन असेल, हातुर्ली असेल, नारबा असेल, या सगळ्या परिसरातली मुलं जी आहेत ती या शाळेमध्ये येऊन आपलं जे शैक्षणिक काळ जो आहे तो घालवित आहेत। मला आजच्या या दिवशी आनंद वाटतो या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना। तुम्ही या शिक्षण संस्थेकडे पाहत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवूया की आता काळ बदललेला आहे आणि हळूहळू गोवाही बदलतो आहे आणि आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवूया की येणारी जी शिक्षण व्यवस्था जी आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी जे आपल्या देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत त्या पंतप्रधानांनी एक छान अशी व्यवस्था जी आहे ती न्यू एज्युकेशन पॉलिसी, ज्याला नॅप म्हणून सगळे ओळखतात, ही न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती इतकी सुंदर पॉलिसी आहे की ज्याच्यामध्ये आपला देश आपला स्वतःचा विकास माणूस म्हणून कशा पद्धतीने समृद्ध होऊ शकतो, देश कसा समृद्ध होऊ शकतो, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अंतर्भूत करण्याचा प्रयत्न झालेला आहे। जे आपले भगीरथ शेट्ये जे आहेत किंवा झिंगडे जे आहेत हे अधिकारी आज या व्यासपीठावरती आहेत, ते आपल्या सर्वांपर्यंत हा विषय पोचवू पाहत होते, वेळेअभावी त्यांना ते जमलं नाही। परंतु हाच अत्यंत मोठा विषय जो आहे तो या देशात घडतो आहे आणि सगळ्या शिक्षण संस्था या गोव्यातल्या आमच्या आहेत त्यांनी या न्यू एज्युकेशन पॉलिसीकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्या गोष्टी पुरस्कृत करण्याची आवश्यकता आहे। जितका आम्ही पुरस्कार या न्यू एज्युकेशन पॉलिसीचा करणार तितकी आमची मुलं जी आहे ती अधिकाधिक सक्षम बनताना आपल्याला दिसेल। आम्ही पाहतो आमच्या लहानपणापासून आम्ही सगळ्यांनी शिक्षण घेतलं, पण ही जी शिक्षण देणारी आपली जी टीचर्स आहेत या टीचर्सचा रोल जो आहे तो टीचर्सच्या रोलला गायडन्स मिळण्याची आज अत्यंत आवश्यकता आहे। हा विषय जर समजा टीचर्सने बऱ्यापैकी लक्षात ठेवला, समजून घेतला तर मला वाटतं मुलं खूप चांगली घडतात आणि शिक्षक जर चांगलाच आपल्या मुलांसाठी राबताना दिसेल तर लक्षात येतं की तुम्हाला मी आज सांगू इच्छितो की टीचर्स
हे मुलं घडवत नाही, टीचर्स देश घडवत असतात, हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आमच्या लहानपणी आम्ही सगळ्यांनी जर समजा टीचर्स आम्हाला उत्तम मिळाले तर त्या टीचर्स करून चांगले नेते घडताना आम्हाला दिसतील. आणि म्हणून आमच्या या देशाला जर समजा सुपीक अशा प्रकारचा विचार जर कोणी देऊ शकतो तर ते काम टीचर्स करत असतात. म्हणून जितका सन्मान आपल्या टीचर्सना मिळायला पाहिजे, आमच्या गुरुतुल्य लोकांना मिळायला पाहिजे, तो आम्ही जर देत राहिलो तर आपली भावी पिढी जी आहे ती चांगली उभी राहणार आहे. म्हणून इथे जर समजा टीचर्स आहेत, शिक्षक आहेत, तर मी विजयानंद हायस्कूलच्या सगळ्या शिक्षकांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात आणि त्यांचा सन्मान आज होणे आवश्यक आहे. तो यासाठी कारण ते देश घडवणारे आहेत. आणि आम्ही आमच्या सिलेबसमध्ये जे शिक्षण जे आहे ते शिकवतो, मला तरी असं वाटतं या सिलेबसचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. कारण हे जे शिक्षण आहे, हे शिक्षण माझ्या देशातला शिवाजी मला शिकवत नसेल, माझ्या देशातला जर समजा रामदास स्वामी मला शिकवत नसणार आहे, माझ्या देशातला राम मला जर शिकवणार नाही आहे, माझ्या देशातला कृष्ण मला जर शिकवणार नाही आहे, माझ्या देशातलं जे मॉरल्स आहे, माझ्या देशातली जी नीतिमूल्य आहेत, माझ्या देशातलं धन आहे, माझ्या देशातला संस्कार आहे, हे जर माझ्या मुलांना जर या लहान वयामध्ये मिळणार नाही, काय करायचं आहे ते शिक्षण. त्यापेक्षा श्रीपाद भाऊंनी सांगितलेलं उदाहरण एकदम जोरदार उदाहरण होतं. अरे टमाटर पूर्वी घालायची पिशवीत का नारळ पूर्वी आपल्या पिशवीत घालायचा, हे एवढे संस्कार जे आहेत किंवा एवढा विचार जो आहे तो माणसाला जगायला लागतो. आणि हा विचार जो आहे या शिक्षणामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. सरते शेवटी आपल्या सर्वांना सांगतो की हे शिक्षण जे आहे ते आज फक्त पैसे कमवण्यासाठीच आम्ही शिकतो असा जो एक ट्रेंड झालेला आहे, नव्हे, ही चुकीची भूमिका आहे. शिक्षण माणसाला घडवतं, हा ट्रेंड व्हायला पाहिजे. तेव्हाच आमच्या या देशामध्ये आम्हाला आमचा देश बऱ्यापैकी मोठा दिसेल. तुम्हाला सांगतो बघा, आम्ही आमच्या मुलांकडे बघा आणि त्यांना सांगा की कोणतो न्यूटन याचं नाव घ्या तुम्ही, त्यांना मोठं नाव वाटेल न्यूटन. त्यानंतर अजून मोठा कोणतरी आहे, ते नाव आम्ही त्यांच्या डोक्यात घुसवलेलं आहे. पण आमच्या देशातला याज्ञवल्क आम्हाला कोणी सांगितला नाही, आमच्या देशातला वसिष्ठ कोणी आम्हाला सांगितला नाही. आत्ताच कुठेतरी मला असं वाटतं आमच्या प्रमोद सावंत सरकारने पणजीला मी बघितलं की त्यांनी एक योगाची थीम जी आहे ती थीम तयार केलेली आहे आणि तिकडे परशुरामाचा सुंदर अशा प्रकारचा पुतळा उभा केलेला आहे. आत्ता कुठेतरी या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या गोमंतकामध्ये दिसायला लागलेल्या आहेत. आत्ता कुठेतरी शिवाजी महाराज जे आहेत ते सगळीकडे दिसायला लागलेले आहेत. आम्ही जेव्हा बाहेरच्या गावी जातो तेव्हा आम्हाला लोक प्रश्न विचारतात, तुमच्या गोव्यामध्ये हिंदू आहेत, तुमच्या गोव्यामध्ये म्हणजे तुमचा गोवा जो आहे तो भारतात आहेत, असा प्रश्न जे आहेत ते विचारले जातात. इतकं आमचं नाव जे आहे ते गेलेलं आहे. मग हा सगळा जो विषय जो आहे तो आम्ही आमच्या मुलांकडे घेऊन जाणार आहोत का, तर याचा विचार आम्ही सगळ्यांनी जरूर करायला पाहिजे. आणि सगळे पालक शिक्षक संघाचा अध्यक्ष कोण आहे इकडे? हां, जय श्रीराम तुम्हाला. हे पालक शिक्षक जे आहेत, या पालकांनी लक्षात ठेवण्यासारखा विषय आहे की पालकांनी जर ठरवलं की आमच्या मुलांना फक्त आम्ही घोकमपट्टीचं शिक्षण देणार नाही, आमच्या मुलांना आम्ही घरातही शिक्षण सुरू करणार, शाळेत शिक्षण देणारच आहोत, तसं घरातही आम्ही शिक्षण देणार. तर लक्षात ठेवा, इकडे टीचर जे आहेत ते बऱ्यापैकी शिकवलं आणि घराकडे तुमच्या मुलं जी आहेत ती हवा तसा हैदोस घालतायत. बिचाऱ्यांच्या शिक्षणाचा काय फरक पडणार आहे? ते म्हणणार आहे की माझे आईवडील मला घरात एवढं सगळं मुभा देतात आणि ही टीचर भयानक बया आहे, ती मला त्रास करते, असं त्यांना वाटायला लागतं. म्हणून टीचर्स आणि पालक
यांचं असं समन्वय घडवायला पाहिजे की ज्या मुलाला वाटलं पाहिजे इथेही मरण आहे तिथेही मरण, त्यापेक्षा बरा राहिलेला बरा, असं त्यांना वाटलं पाहिजे की मी वाम मार्गाने वाईट मार्गाने जाऊच शकत नाही. ही जी एरिया आहे ही ती आपली शाळा आणि घर या दोन्ही त्यांना एकदम शाळाच वाटल्या पाहिजेत. अशा प्रकारचं वातावरण पालकांनो आम्ही या देशात तयार करूया. आमची मुलं स्थिर राहणार. मी काल चुकून कळंगूटला पोचलो. अरे बाप रे, भयानक. म्हणजे एका वेगळ्या आमच्या फेस्टिवलसाठी एक जागा बघूया म्हणून गेलो होतो. बघूया तरी कसं असतं ह्यांचा बीच, असं म्हणून गेलो होतो. मी चुकून तिकडे अशा लेनमध्ये पोचलो, मला वाटलं मी थायलंडला आलेलो आहे. चुकून पोचलो मी. इतकं भयानक चित्र मी गोव्याचं तिकडे पाहिलं आणि माझं डोकं सुन्न झालं, काळीच धस्स झालं आणि वाटलं की हे काही गोव्याचं खरं चित्र नाही आहे. म्हणून पालकांनो, हे दोन्ही हात जोडून मी तुम्हा सगळ्यांना सांगतो की आम्ही सगळ्यांनी गोव्यामध्ये बरे दिवस परत आणण्यासाठीचा अट्टहास ठेवूया आणि ते काम जे आहे ते आम्ही पालक आणि शिक्षक मिळून करूया. आजच्या या विजयानंद हायस्कूलमध्ये आम्ही सगळेजण एकत्रित आहोत. संपूर्ण गोव्यामध्ये हा संदेश जाऊ दे की पालक शिक्षक फार मोठी गोव्यात आणि देशात क्रांती घडवून आणू शकतात आणि त्यासाठी आवश्यक आहे ती सगळ्या पालकांची, सगळ्या टीचर्सना साथ. म्हणून दोन्हींचा समन्वय आपण सगळ्यांनी साधूया. आणि या परिसरामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो, इथे मॅक्झिमम आमचे सांप्रदायिक लोक आहेत. हा आमचा रुपेश सांप्रदायिक कुटुंबातला आहे. सगळे चोपडेकर, गडेकर, ठाणेकर हे सगळे आमच्या संप्रदायातल्या कुटुंबातली लोक आहेत सगळे. मला गर्व वाटतं की हे लोक आपल्या गावासाठी झटतायत. संप्रदायाने आजवर देव, देश आणि धर्माचं काम आपल्या शिष्यांना शिकवलं आणि त्यांची मुलं आज त्याच पद्धतीने उभे राहताना पाहून आज या गुरुपीठावरती आम्ही आहोत. आम्हाला धन्यता वाटते. भरभरून तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे की तुम्ही आपल्या देशासाठी, आपल्या गोव्यासाठी, आपल्या धर्मासाठी आणि आपल्या गावासाठी काम करतात. मला तुमचा सार्थ अभिमान आहे. हातुर्ली मठाधीश किंवा हातुर्लीचा मठ जगभर फेमस आहे. या गावात तसं विशेष हातुर्लीच्या काहीच नव्हतं, पण या गावामध्ये सगळं काही आहे. इथे स्वामीजी, सद्गुरू सदानंद स्वामी, सुसेनाचार्य स्वामी, ब्रह्मानंद स्वामी असे हे महान सत्पुरुषांनी इथून काम सुरू केलेलं आहे. या गोव्याला स्वच्छ करायचं, पवित्र करायचं. त्यामुळे अशा या मठांच्या परिसरामध्ये या शाळा बघा, तुमच्या डोक्यावरती भगवे काय ते फेटे दिसत आहेत. हे भगवे फेटे आम्हाला गर्वाचा आम्हाला अनुभव करून देतं. आणि हे जे भगवे फेटे आहेत हे आपल्या हिंदुत्वाचे फेटे आहेत. हिंदूंनी कधीच कुठल्या धर्माला त्रास करण्याचे संस्कार दिले नाही. हिंदूंनी सगळ्यांचा स्वीकार केला. हिंदूंनी सगळ्यांना मोठे करण्याचा विचार केला. पण आम्हालाच कोणीतरी दगा दिला, त्याला आम्ही तरी काय करूया. म्हणून आता थोडेसे आपण शादूर राहायला सुरुवात केलेली आहे. ती अत्यंत बरी गोष्ट आहे. त्यामुळे धर्म पाहिजे, फक्त शालेय शिक्षण नव्हे, त्या शालेय शिक्षणाबरोबर मूल्यही पाहिजेत. आज बघा, हा इकडे नेता तुमच्यासमोर श्रीपाद नाईक बसलेला आहे. भाऊ कितली 5 वर्ष झाली, 5 टर्म झाले. आज सवट टर्मान भितर घुसता बघा. इतली वर्सां तो या गोंयान अधिराज्य तेजे हा हो तेजो आता 6 टर्म. आणि श्रीपाद भाऊ म्हणजे अजात शत्रू मनीस, जेका म्हाका दिसना सगळ्यांक हय हय, तुकाय हय तेकाय हय, असं सगळ्यांक हय हय म्हणून आमच्या या सगळ्या गोंयकारांच्या काळजात भरलेलो असो आमचो श्रीपाद भाऊ. आणि ज्या पद्धतीन तेणी आपली ही कारकीर्द चलयल्या,
म्हाका तरी अशें दिसता की खूब मदत तेणी ह्या आमच्या शाळेक केल्या, विजयानंद किंवा महामाय सगळ्यांक तो मदत करीत आसता. तर ह्या सगळ्या कामान ज्या पद्दतीन असो हो सात्वीक नेतो जो राम मंदिरा खातीर काम केला, असो नेतो जो आपल्या देवाक, देशाक आनी धर्माक बऱ्यापैकी काम करतना तुमकां दिसता, असो श्रीपाद भाऊ जो आसा, अशे जर समजा नेते आमकां बऱ्यापैकी काम करणारे, तशेंच आमचे देशान भाऊसाहेब बांदोडकर आसा, त्यांच्या नंतर काकोडकर आसतली, त्यानंतर बऱ्यापैकी काम केलं. आता त्यांची सगळ्यांची हांव यादी काडिना, पण हांगा अब साक्षात धर्मा चोडणकार बसला, हो एके काळचो खंदो नेतो, सुरेंद्र शिरसाट, रमाकांत खलप, रवी ना, हे तरी अजून आसात म्हणा सत्य. पण हे सगळे जे धुरंधर नेते जे गोंयचे आसा, त्या सगळ्यांनी हे गोंय जे आहा पळय ते आत्ता पर्यंत हांगा हाडून दवरला. म्हाका तरी अशें दिसता ह्या फुडले जे कोण नेते आमच्या गोंयांक मेळटले, ते गोंयचे नेते जे आसा ते अशा प्रत्येक शाळेंनी ठरोवंक जाय. हांगा बरयल्लें आसा पळय, टुडेज रीडर टुमोरोज लिडर बरयल्लें हांगा. सो आयज आमी जर बऱ्यापैकी जर तांकां देशाचे आनी देवाचे, धर्माचे, आमच्या भायल्या देशांचे आनी भायल्या धर्माचे न्हू, आमच्या देशाचे. हांव अमेरिकेक गेलो तर अमेरिकेक ते म्हणटा वी आर प्राऊड अमेरिकन्स, आनी अमेरिकेचो ब्रँड आयफोन, एप्पल आनी व्हडले 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 सगळे ब्रँड जे आसा पळय हेंचे, आनी आमचे ब्रँड अजून ब्रँडूच जावना. आमचे अजून तिखाजनूच आसा ब्रँड, अजून आमचो हातुल्लेच ब्रँड आहा, अजून आमचो नार्व्याच ब्रँड आहा. आता ब्रँड आमी आमचे तयार करपाची गरज आहा. म्हाका याद येता नरेंद्र मोदीन राम मंदिराच्या उद्घाटनाक सांगले की हे देशवासियांनो, तुम्ही आता ल्हान विचार करनाकात, आता व्हडलो विचार करा. इतको व्हडलो विचार करा की आमचोच स्वताचो एक ब्रँड तयार जातलो. आयज कसो ठाणेकर ब्रँड, आता ठाणेकर हो ब्रँड जातला. तर आमी व्हडलो विचार करया. शाळा फक्त हांगाच न्हू, आमची शाळा जशे भायल्यो शाळा आमच्या देशान, भायले मॅकडॉनल्ड्स ब्रँड सगळे हांगा, आमी आमचो ब्रँड जो आसा तो भायर व्हरपाचो प्रयत्न करपाक ह्या सगळ्या भुरग्यांक आमी हे आमचे ब्रँड दिवया. नार्वे सप्तकोटीश्वराचे जे मंदिर आसा हे हांगल्ले ब्रँड जावंक जाय. जगा वयले सगळे लोक तुमी हांगा हाडपाचो प्रयत्न करा. सगळ्यांक खूब गरज आहा तेची. आमी नार्वे सप्तकोटीश्वर जर समजा हांगल्लो जर समजा सेंटर पॉयंट केलो तर रस्ते सुद्दां थंयच सगळे पावतले. अशे रस्त्यांची बांदकामां दवरात. अशा पद्धतीची रचना जर झाली तर नार्वे जगभर पावतले. मागीर नार्वे का नॉर्वे कोणाकूच कळचें ना. इतके व्हडले नांव जे आसा ते व्हडले आमकां हे कोण करू शकता? हो रुपेश करू शकता, हांगा बसलेलो साहेब गडेकार करू शकता, हांगा बसलेले हे सगळे धुरंधर, हांगा हो सरपंच नार्वेचो बसला पळय तो करू शकता. अरे आमी तुमी जर करचे ना जाल्यार आमकां ह्यो खुर्च्यो कित्याक जाय? ना खुर्चेर बसलेले बरे. सप्तकोटीश्वराक व्हडलें करपाचें काम आयज तरी गरजेचें आसा. आनी प्रमोद सावंत सरकाराक आनी प्रमोद सावंताक स्वताक हांव खूब खूब तांकां आशिर्वाद दिता की तेणी बऱ्यापैकी ते देवूळ जे आसा ते पळय ते सजयले, ताका बरें सौंदर्यीकरण केलें. पण इतक्यान थांबोवन जावचें ना. हे सप्तकोटीश्वर विश्वभर व्हरपाचो प्रयत्न करपाक जाय आनी तो सगळ्यांनी प्रयत्न करपाक जावो. आयज हांव तुमकां सगळ्यांक सांगता, फाल्यां आमचे प्रेमेंद्र शेट हांगल्ले जे MLA आसा त्यांच्या नेतृत्वा सकयल एक व्हडलो प्रोग्राम गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल वो नार्वेच्या सप्तकोटीश्वराच्या पावन अधिष्ठानान थंय सुरवात जाता. आनी तो प्रेमेंद्र शेटाक मान मेळ्ळलो आसा. तो हांगल्लो MLA आसा. त्यांच्या नेतृत्वान फाल्यां 14 तारखेक हांगा बिरेस्तार सांजचो जो संक सुमार वो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल सुरू जाता. हे इतक्याच खातीर करता की गोंयची इमेज जी आसा ती आमकां बदलपाक जाय. आमकां दाखोवपाक जाय की हांगा सप्तकोटीश्वर म्हणून कितें तरी व्हडलें स्थान आसा. आमी जशें नांव घेता अयोध्येचें राम मंदिर, आमी जशें नांव घेता काशी विश्वनाथ, आमी जशें नांव घेता मथुरा वृंदावन, आमी सोमनाथ नांव घेता,
तशें नांव केन्ना तरी आमी सगळ्यांनी जर समजा प्रमोशन केलें जाल्यार नारव्या सप्तकोटीश्वराचे पावन दर्शन केल्या शिवाय आमच्यो यात्रा पूर्ण गोंयच्यो जावच्यो ना अशें केन्ना तरी आमी आमच्या येणाऱ्या हांगल्ल्या ट्युरिस्टांक सांगूंक जाय. येयल्ल्या दिसा आमी सगळ्यांक जर समजा बिचूच दाखयतले जाल्यार बिचारूय व्हरा, पण दाखया थंय योग कशे करतात हांगल्ले लोक, थंय दाखया हिंदुस्तानी संगीत आयकूंक दियात. आणि तो प्रयत्न जो आसा तो गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल म्हणजे आध्यात्मीक गोवा जो आसा तो भायर प्रमोट करपाचो प्रयत्न जाता. यंदा फर्स्ट टायम हो प्रोग्राम आयोजीत केल्लो आसा. तुम्ही सगळ्यांनी मतीन दवरात की आमी सगळ्यांनी हो गोवा बदलपाची गरज आसा. आयज आमची जबाबदारी आसा, आमी ते सगळे नेते जावपाक जाय आणि आमच्या गोंयांक बदलपाची गरज आसा. तुम्ही सगळ्यांनी या शाळेच्या आणि एकंदरीत सगळो उत्साह पळयला हांगा फाटल्यान पळयात तुम्ही हे सगळे चित्र सगळे नॅचरल, त्यांच्या गळ्यान जे भिल्ले बांदल्या तेय नॅचरल, सगळे नॅचरल सगळे. थंय दिवली पेटयली ती नॅचरल सगळे मातयेची. त्यानंतर सगळे उद्घाटन केल्ले ते जर आंब्याचे ताळ्याचे तेंच्यांनी जे कितें म्हाका दिसतली रिबन आसतली, फीत कापपाचें आसतलें, अशें कितें तरी उद्घाटन हल्लीचे लोक करतात, तशें कितें तरी आसतलें. पण ना, तेंच्यांनी बरी ग्रंथी सोडोवपाचें काम. अरे वा, म्हाका तरी ते उगडटनाच एकदम आनंद दिसलो. ग्रंथी म्हणजे गाठ. आता या शाळेन भितर सरल्या नंतर तुमच्या जिवनातले सगळ्यो गाठी सुट्टल्यो आणि तुम्ही ह्या शाळेन येया आणि तुमचे जीवन जे आसा ते ग्रंथी मुक्त करा. म्हणजे कसल्याच शंका कुशंका बाहेर काढून हांगा तुम्ही शिक्षण घेयात. अशा प्रकारची कितें तरी सुंदर विचार आयज त्यांच्या ह्या उद्घाटन सोहळ्याक म्हाका तरी दिसलो. एक सगळ्याच दृश्टीन एक वेगळेच कितें तरी ह्या वातावरण ह्या वाठारान आयज तयार जाल्लें आसा. आणि म्हाका हे सगळे भले भले नेते आसा त्या मध्ये मातशे राग माननाका दादल्यांनो. एक दोन बायलांचें हांव नांव घेता कित्याक बायलां नाजाल्यार व्यासपीठाक शोभाना अशें म्हाजें तरी ठाम मत आहा. इतकी वर्सां दादल्यांनी कितें म्हणटात तशी देवळां बिवळां बरी सांबाळ्ळी, देव बरें करूं तुमकां. ह्याच्या फुडें तरी बायलांनी मातशें सगळ्या क्षेत्रांनी काम केलां. आतां टिचरी सुद्दां त्यो सगळ्यो बायलां आसतात, देवळांनी पदाधिकारी बायलां आसूंक जाय. तशें ह्या मंचाचेर आमची नित्यानंदाची बायल हांगा आसा. बाय तूं वयर यो. तर ही नित्यानंदाची बायल तिच्या नांवान तिच्या घोवाच्या नांवान वयर सभागृह जो आसा तो सभागृह जो आसा तो उबो केल्लो आसा. एक प्रतिकात्मक सन्मान म्हणून ह्या व्यासपीठाचेर हांव तेंचे नांवां घेता. कित्याक आमच्या लोकांक संवय जावंक जाय की बायलां व्यासपीठाचेर दिसोकूच जाय आणि बायलां व्यासपीठाचेर दिसप म्हणजे तेंचो सन्मान तो, आणि तेंकांय आमी सगळ्यांनी रिस्पेक्ट दिवपाची गरज आसा. ही स्वतः नित्यानंदाची बायल एडवोकेट आसा, एडवोकेट दीपा भंडारी, आणि म्हणजे आमची पयलींची संप्रदायाच्याच कुटुंबातली ती. आणि नित्यानंद आता म्हणजे ती दुर्दैव आसा की इतको बरो नेतो जो आसा, इतको बरो रेव्होल्युशनरी लिडर तो आयज आमच्या मध्ये ना. तेचे आमी आयज याद काडटा, ताका श्रद्धांजली ह्या कार्यक्रमांसून. आणि त्याच्या नांवान आयज येदो व्हडलो सभागार जो आसा तो ह्या शाळेक मेळ्ळा. तर तुम्ही सगळ्यांनी एक स्त्रीक रिस्पेक्ट दिता. तशीच आमची आरती बांदोडकर हांगा आसा की जी राजकारणाचेंय काम करता, धर्माचेंय काम करता. एक रिस्पेक्ट म्हणून आपण जोरदार ताळ्यान ह्याही महिलेचो आपण सन्मान करचो. हळूहळू का असेना या वाठारांतले जितके म्हणून नेते आसा ते नेते जे आसा ते मोठे जाता. तुम्ही आमी सगळ्यांनी ध्यानान धरपाक जाय की ह्या महिलांक जर रिस्पेक्ट दिता तर रिस्पेक्ट आमच्या सगळ्या देशातल्या लोकांक मेळटलो. आणि होच मेसेज जो आसा तो मेसेज आमी सगळ्यांनी राखपाक जाय. आयज ह्या महिलांचें काम आसा की धर्माचे सुद्धा कामान तेंच्यांनी फुडाकार घेवंक जावो. म्हाका एक सगळ्यांक सांगचें कशें दिसता की आमी आयज ह्या शाळेच्या उद्घाटनाक पळयतना किंवा ह्या वास्तूचें उद्घाटन पळयतना ही गोश्ट ध्यानान धरची की आमी सगळे जण बऱ्या पैकी ह्या शाळेक कनेक्ट जावचे आणि आमच्या ह्या गांवाचें नांव वयर काडचें. आयज रुपेश ठाणेरकाराक खूब खूब आशिर्वाद. तो स्वता चेअरमॅन आसा, तेणी सगळ्या अधिकाऱ्यांक हाडला आणि म्हाका कन्फर्म म्हणजे दिसता की
की आमचो CM साहेब सुद्दां तुमच्या मदीं येवन बसतलो, तुमकां बऱ्यापैकी तो साथ दितलो. कित्याक खंयची आत्ता पर्यंत जितके CM जाले ते हांवें पळयल्या, खंयची कामां आडोवन दवरपाची संवय ह्या CMाक ना. सगळ्यांची कामां जी आसा पळय ती मुक्त हस्तान, मुक्त कंठान, सायनी मारीत रावन सगळी जितकी शक्य आहा तेची ती काम करपाचें काम तो बऱ्यापैकी करतना म्हाका दिसता. तर तांकांय खूब खूब आशिर्वाद. आमी सगळ्यांनी मेळोन आपल्या ह्या गोंयचें नांव बदलून बऱ्यापैकी ताका बरी ओळख जी आसा ती जगभर दिवपा खातीर ह्या शाळेक आमी आशिर्वाद दिता. देव बरें करूं. बोलो सनातन वैदिक हिंदू धर्म की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. भुरग्यांनी म्हटलेलें दिसूंक ना. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे. देव बरें करूं.